नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण कुष्मांडा देवीचे पूजन करतो। या दिवशी देवीला पिवळे वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे, कारण पिवळा रंग हा ऊर्जा, शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहे। सृष्टीच्या आरंभी ना पृथ्वी होती ना सूर्य होता तर फक्त अंधकार होता। त्या अंधकारातून आदिशक्ती प्रकट झाली। तिच्या दिव्य तेजाने सूर्य देवाचा जन्म झाला आणि तिथूनच सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात झाली। म्हणूनच तिला कुष्मांडा असं म्हटलं जातं। कु म्हणजे थोडं, उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड। थोड्याशा ऊर्जेतून अख्खं ब्रह्मांड साकार करणारी आदिशक्ती म्हणजेच कुष्मांडा। कुष्मांडेला अष्टभुजा असून तिच्या हातात कमंडल, धनुष्यबाण, गदा, चक्र, कमळ आणि अमृत कलश आहे आणि देवी सिंहावर आरूढ आहे। कुष्मांडा देवीची कृपा लाभल्यास रोगांचं निवारण होतं, दीर्घायुष्य लाभतं आणि जीवनात तेज, सुख आणि समृद्धी प्रकट होते।